फोरममधील विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही 27 तारखेला गेट टुगेदर हा कार्यक्रम आयोजित केला आणि आदरपूर्वक मला बोलावणं केलं. परंतु अत्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं मला आज तिथं उपस्थित राहणं अशक्य झालं. येण्याचा प्रयत्न केला. तुमचा आग्रह मनामध्ये ओथंबून जात होता, तरीसुद्धा मला येणं शक्य झालं नाही. बऱ्याच जणांचा फोन आल्यानंतर हुरहुर वाटत होती, यावंसं वाटत होतं, परंतु येणं शक्य झालं नाही. याबद्दल पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो. आज तुम्ही मोठे झालेला होता आहात. या ठिकाणी तुम्ही त्या कालावधीमध्ये ज्यावेळी मी अध्यापन करत होतो तेव्हा तुम्ही अगदी 17-18 वर्षाचे होता, परंतु आता 50 वर्षापर्यंत तुम्ही मजल मारलेली आहे. या कालावधीनंतरसुद्धा 35 वर्षानंतरसुद्धा आज तुम्हाला माझी आठवण येते, आपल्या गुरुवर्यांची आठवण येते. खऱ्या अर्थानं तुम्ही हे नातं जपलेलं आहात, याबद्दल मला अभिमान वाटतो आहे, स्वाभिमान वाटतो आहे. आणि त्याचबरोबर तुमची आपुलकी, तुमचा जिव्हाळा खरोखर अंतर्मनामध्ये निश्चितपणानं भरून गेलेला आहे. आज पाहतो आहे आपण, पैसा लाख मोलाचा होतो आहे, माणूस कवडी मोलाचा होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हा गुरुवर्यांना बोलावणं करता आहात आणि आठवणीला उजाळा देत आहात. हीच खऱ्या अर्थानं तुमच्यामधली जी माणुसकी आहे, तुमच्यामधला जो आज्ञाधारकपणा आहे, तो आज्ञाधारकपणा खऱ्या अर्थानं जाणवतो आहे. बाळांनो, आज अवस्था अशी इतकी विचित्र झालेली आहे की जमीन वेली तर पुरायची कुठं आणि नदी विंटाळली तर धुवायची कुठं. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक या सगळ्याच क्षेत्रामध्ये ही परिस्थिती झालेली असतानासुद्धा आदरपूर्वक तुम्ही आम्हाला बोलवत आहात आणि त्या काळच्या आठवणी जाग्या ठेवत आहात. हीच खऱ्या अर्थानं माणुसकी आहे, माणुसकीचा धर्म आहे. इथून पुढं मी सांगू इच्छितो आहे की तुम्ही हे अशाच प्रकारे माणुसकी जपत राहा. खऱ्या अर्थानं आपण सगळेजणच जे शिकलो, जे अनुभवलं, जे पाहिलं, ते खऱ्या अर्थानं तुम्ही आज अनुभवत आहात आणि त्याचबरोबर त्याचा तुम्ही आदर्श घेत आहात. याबद्दल मला खरोखर अभिमान वाटतो आहे. त्याचबरोबर आज सुरेश सर, त्याचबरोबर सांगळे मॅडम, अन्य काही आपले गुरुवर्य आले असतील. मला येता आलं नाही, मात्र याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर काही विद्यार्थी एवढंही म्हणाले की सर, तुम्ही आमच्याकडं कानाडोळा केला, परंतु मी निश्चितपणानं सांगतो विद्यार्थी मित्रांनो की पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने तुमची येऊन भेट घेईन. आणि त्याचबरोबर तुम्ही इकडं आलात तर पहिल्यांदा तुमचं इथं आदरपूर्वक सत्कार होईलच आणि त्याचबरोबर मला हे आनंद वाटेल. एवढे 4 शब्द बोलतो आणि तुमची दैनंदिन प्रगती हो, तुमच्या मुलांची प्रगती हो आणि तुम्ही खऱ्या अर्थानं माणसातली माणुसकी जपता आहात, याबद्दल या ठिकाणी मला अभिमान, स्वाभिमान वाटतो. धन्यवाद.